अथर्व दौलत कारखान्याचा 42वा गळीत हंगामाचे बॉयलर प्रदीपन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ श्री प्रमोद शट्टुप्पा ओळकर तुर्केवडी यांच्या उपस्थितीत करण्यात आला। तसेच होमहवन पूजाविधी सौ श्री गणपतराव हनुमंतराव देसाई बागिलगे यांच्या शुभ हस्ते पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन मानसिंग खोराटे यांनी कारखान्याच्या आगामी योजनेबद्दल बोलतेवेळी म्हणाले की अथर्व दौलत साखर कारखान्याच्या 42व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन शुभारंभ उत्साहात शेतकऱ्यांच्या साक्षीने संपन्न झाला आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या अथर्व दौलत कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी माती परीक्षण, ऊस विकास असे नवनवीन उपक्रम राबवणार असून यामध्ये कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 10,000 PCD पर शेड क्रॅशिंग कॅपॅसिटी पर्यंत वाढवण्यात येणार आहे। या गाळप क्षमतेमुळे शेतकऱ्यांचा ऊस हा वेळेत गाळप होऊन ऊसाचं होणारं नुकसान थांबणार आहे। या व्यतिरिक्त कारखान्यात 30 मेगावॅटचा कोर जनरेशन प्रकल्प उभारण्यात येणार आहे, जो ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल। तसेच कारखान्यात 200 LPD क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्याचं नियोजन असून या प्रकल्पामुळे इथेनॉलच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना अधिक ऊस देणे शक्य होईल। या प्रकल्पाची माहिती देताना चेअरमन मानसिंग खोराटे हे पुढे म्हणाले की आम्ही या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी कटिबद्ध आहोत। या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादनाचा सर्वोत्तम दर देण्याचे आमचे ध्येय आहे। यावर्षी आम्ही 7 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। या प्रसंगी ॲडव्होकेट संतोष मळवीकर, युवा नेते संग्रामदादा कुपेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जगन्नाथ हुलजी, बाळाराम फडके, बसवराज आरबोळे, हबप संजय पाटील, प्रकाश चव्हाण, दौलत चेअरमन अशोक जाधव आदींनी अथर्व दौलत साखर कारखान्याच्या कार्याबद्दल गौरव उद्गार व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला MB पाटील, राजवर्धन शिंदे सांबरेकर, बाळासाहेब हळदणकर, शशिकांत रेडेकर, सतीश सबनीस, JJ पाटील, RI पाटील, सुनील नाडगौडा, रवी नाईक, अशोक भोगन, विश्वनाथ ओळकर, उदयकुमार पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, GM MR पाटील, प्रोसेस GM दत्तकुमार रक्ताडे, शेती अधिकारी सदाशिव गदळे, शेतकरी तोडणी वाहतूकदार, सभासद तसेच कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अश्रू लाड व आभार संभाजी साळुंके यांनी केले।